नमस्कार। आम्ही आज या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्यामुळे आम्ही आज धरणे आंदोलन केलेलं आहे। आमचे सहकारी रिटायर होऊन सुद्धा 4-4 वर्ष झाले तरी त्यांना जिल्हा परिषदला दर आठवड्याला चक्कर मारावी लागते। त्यांची हेळसांड होती आणि त्यांना वयोमानानुसार येणं शक्य नसतानाही इथले अधिकारी त्यांचे पेन्शनच्या त्रुटी पूर्ण न केल्यामुळे त्यांना वारंवार इथं येऊन त्रास होत आहे। तरी सगळ्या सेवानिवृत्त कर्मचारी तसेच आमचे सेवानिवृत्त होणारे योग घातलेले ग्रामपंचायत अधिकारी यांच्या सुरुवातीलाच त्यांच्या मागण्या त्रुटी पूर्ण करून त्यांना वेळेत पेन्शन देण्यात यावी, अन्यथा आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहोत। आतापर्यंत कित्येक ग्रामसेवकांचे वेतन त्रुटी तसेच 10-20 वर्षाचे प्रलंबित मागण्या आहेत। तसेच मेडिकल बिल काही लोकांचे दाखल करून सुद्धा ते वेळेत न मिळाल्यामुळे त्यांना पुढील त्यांचा औषध उपचार करणे कठीण जात आहेत आणि पेन्शन मंजूर होत नसल्यामुळे त्यांचा कुटुंबाचा सर्व आर्थिक भार हा प्रशासनावरती आहे आणि तो वेळेत न पूर्ण झाल्यामुळे त्यांना आर्थिक टंचाई भासत आहे आणि अधिकाऱ्यांनी जाणून बुजून ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना हे असे अडचणीत आणण्याचे काम केलेले आहे। त्या विरोधात आम्ही निषेध व्यक्त करतो आणि आमचे आंदोलन ह्यापेक्षाही तीव्र करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मागण्या मान्य नाही झाल्या तर प्रशासनाला आमच्या इथून पुढे प्रत्येक वेळेला आम्हाला धरणे आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये असे आम्हाला प्रशासनाला मागणी करत आहोत। तुमचं नाव सांगा। माझं नाव आहे माधवी मारुती लोखंडे। मी ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती धाराशिव।